संदीप देशपांडे असं म्हणाले, जे मराठी हिंसा सध्या मुद्दा चालू आहे त्याच्यावर की सरकारमध्ये जेवढे लोक बसले ते सगळे लोक शंड आहेत, अशी विधान भवनात शंड लोक बसले असं बोलणं कितपत योग्य काय वाटतं? नाही आणि हक्कभंग आणणार काय झालंय, हल्ली उबाटाची काही लोक आणि मनसेची काही लोक म्हणजे एकमेकांमध्ये त्यांचा एवढा वादविवाद चालू आहे त्या युतीमुळे की कुणावर काय कसे आरोप करायचे याचं त्यांनाच कळत नाही. आणि प्रामुख्यानं मराठीचा विषय काही त्यांनी ठेका घेतलाय काय? हो, आम्ही काय मराठी नाही आहोत का? आम्ही सुद्धा मराठी भाषेचा आमचा इतिहास आहे आणि ह्या इतिहासाला ताजं करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून आम्ही करतोय. इथपर्यंत आम्ही पोचलो ते मराठी म्हणूनच आम्ही पोचलो आहे. त्यामुळे उगाच मराठीचा कोणीतरी आव आणून ह्याच्या त्याच्यावर आरोप करायचा आणि लोकप्रतिनिधींना शंड वगैरे म्हणायचं हे सहन आणि खपवून घेतलं जाणार नाही. शांत आम्ही बसलोय तोपर्यंत शांत बसू द्या, नाहीतर आम्ही सुद्धा शिवसैनिक हे दाखवून देऊ. आम्ही धूमधडाका करू. बरोबर आहे, जर लोकप्रतिनिधींना कोणी शंड बनत असेल, ज्याचं छोट्याशा सभागृहात जाण्याची हिंमत नाही आहे किंवा पात्रता नाही, तो जर सर्वोच्च सभागृहामध्ये जाणाऱ्या व्यक्तींना शंड म्हणत असेल, म्हणजे मुख्यमंत्र्यांपासून 2288वा आमदार किंवा आमच्या विधान परिषदेतील 79 सगळे 78 सगळे सदस्य या सर्वांना जर शंड म्हणण्याची हिंमत कोणी दाखवत असेल तर त्याला त्याची जागा आम्ही दाखवू. संदीप देशपांडेचं म्हणतात की मी जे बोललोय ते फक्त अगदी योग्य आहे आणि यासाठी तुरुंगात जायची पण माझी तयारी ठेवा. सर, संजय राऊत सर्वात आधी जो तुम्ही उठाव केला त्यांनी तयारी ठेवावी. संजय राऊत आधी भुंगार होते असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलेलं आहे. त्यांना पक्ष हायजॅक करायचा होता शिवसेना अशी ऑफर देखील. गुलाबराव पाटील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत आणि आजपर्यंत ते जे बोलले ते खरं बोललेले आहेत, यामध्येही सत्यता असेल म्हणून ते बोलले. एक त्यांनी जो आरोप केला तो म्हणजे भय आणि भ्रष्टाचारामुळे आमचे आणि पवारांचे आमदार सोडून गेले, आपल्यावर गुन्हा दाखल होईल अशी भीती या सगळ्या आमदारांना होती. गुलाबराव पाटलांचं नाव मला त्याची काय कल्पना नाही. आषाढी वारीवरती अबू आझमींनी म्हटलं की आषाढी वारीमुळे देखील रस्ता जाम. या अबू आझमीला काही ना काही वादंग ओढून घेण्याची नेहमीच अधिवेशन तोंडावर आलं किंवा अधिवेशनाच्या सुरुवातीला काही ना काही वादंग करतो. कधी शिवछत्रपतींविषयी तो बोलणार, कधी त्या औरंग्याबद्दल बोलणार, कधी त्या अफजल्याबद्दल बोलणार. त्यामुळे त्याला ह्या गोष्टी बोलून बोलून त्याला त्याची जी वोट बँक आहे ती कायम ठेवायची आहे, म्हणून तो अशा पद्धतीचं नेहमी काहीतरी वाच्यता करत असतो. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित, आषाढी वारीविषयी, विठुरायाविषयी जो कोणी बोलेल त्याला ह्या महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार नाही. MIMचे माजी आमदार त्यांना कदाचित आजी व्हायचं असेल अशा शब्दप्रयोगांमुळे, म्हणून तो औरंग्याबद्दल असं बोलत असेल. ते माझे मित्र आहेत, नाराज जर असतील तर ते सर्वप्रथम मला सांगतील. ते 8 वेळा निवडून आलेले आमदार आहेत. तुम्ही त्यांना मंत्रिपद त्यावेळेस दिलं असतं तर आज ते असं बोलले नसते. त्यावेळेस त्यांचं मंत्रिपद काढून तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी द्याल आणि आज त्यांची शेवटी निराशा आहे. परंतु ते स्पष्ट वक्ते आहेत आणि सभागृहामध्ये त्यांची बोलण्याची शैली, भाषणाची शैली फार वेगळी आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून तो जन्माला आलेला एक सर्व आमदार आहे आणि त्यांनी त्यांची जर दुःख आणि वेदना जर स्पष्ट समोर कोणाच्या केलं असेल तर ते चुकीचं नाही. काही सांगता येत नाही बाबा. ते पण त्यांना शेवटी खरं तर भास्कर जाधवांसारख्या नेत्याचं नाव सर्वप्रथम पटकन द्यायला पाहिजे होतं त्या सभागृहामध्ये, परंतु ते दिलं गेलं नाही. थांबून अधिवेशन चालू असताना दुसऱ्या दिवशी त्यांचं नाव दिलं गेलं. खरं तर 15-20 दिवसापूर्वी त्यांच्या नावाची घोषणा होणं अपेक्षित होतं. हो, फार जुने मित्र आहेत. मागेही माझ्या बरोबरच होते ते सोबत.
काय सांगता येत नाही बघा. राजकारणामध्ये आज कोण कोणाबरोबर आहे, उद्या कोण कोणाबरोबर जाईल, काहीच सांगता येत नाही. कोण कोणाचा मित्र, कोण राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू नसतो. आणि कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. भास्कर शेठ तुमच्यासोबत या शिवसेनेत आले असते तर अन्याय दूर झाला असं नाराजीच नसते असं नाही, जर तरला महत्त्व नसतं ना राजकारणात.